वर्ष काल व्हावा ही शुभेच्छा या निमित्ताने देतो. आपण तळवे तळहात टेकणारा संत श्रेष्ठ नामदेव महाराजांचा तो लढवाड आराध्य असणाऱ्या रंगनाथाचं वर्णन केलं. मुळातच ज्याने पृथ्वी तृप्त केली त्याशी यशोदा भोजन घाली. नवल केवढे केवढे न कळे कान्होबाचे कोडे. विश्वव्यापक कमळापती त्याशी गवळणी कडिये घेती. नवल केवढे केवढे न कळे कान्होबाचे कोडे. का होतो तो लहान हे कळत नाही. जो म्हणतो मी एवढा विराट आहे की या साऱ्या विराटाचं प्रेरणास्थान म्हणून जो स्वतःला निराकार निर्गुण म्हणून येतो तो एवढा छोटा होतो फक्त भक्तांच्या प्रेमासाठी. हे भक्तांचं प्रेम आपण मातेच्या जोगव्यातूनही व्यक्त केलं आणि नामदेवांच्यासाठी धावत येणाऱ्या रंगनाथातूनही व्यक्त केलं. त्याबद्दल आपलं अभिनंदन. आता आपली प्रतिक्रिया व्यक्त करतील खंडाळकर गुरुजी. जसं आपण एखादा सिनेमा बघितला आणि त्याच्यामध्ये एखाद्याने त्या कलाकाराने एखादी भूमिका केली आणि ती भूमिका ते डॉक्टर इंजिनियर कोणाची असेल, पण तो सिनेमा पाहिल्यानंतर समीक्षक लिहितात की ती अक्षरशः तो हिरो ती भूमिका जगला. जसं आपण म्हणतो त्याप्रमाणे तुमचं हे भजन ऐकून असं वाटतं की तुम्ही अक्षरशः भजन जगताय. इतकं सुंदर तल्लीन होऊन आणि तुमच्या भजनातलं वैशिष्ट्य की मी तर पहिल्यांदाच बघितलं बरं का की साईट रिदमला महिला त्यांनी काही केलं नाही, बाकी गायला नाहीत अजिबात काय नाही, कुठेतरी एकदा फक्त तोंड उघडलं, परंतु त्यांनी त्यांचं काम साईट रिदमचं इतकं सुंदर केलंय की त्या सर्व गाण्यांना भक्तिरचनांना इतकं सुंदर त्यांनी सजवलंय. एकूण आपल्या तिन्ही रचना सुंदर झाल्या. पहिल्या रचनेत मारू ब्याहग रागात रूप पाहता लोचने ही चाली तर तिन्ही अतिशय गोड. त्यातली त्यात ही पहिली खूपच गोड वाटली. त्याच्यात आपण दुसऱ्यांदा मध्येच ताल बदलला, परत मधवंती रागात काही एक कडवं सादर केलं, हेही अतिशय सुंदर झालं. परत तळवे तळहात टेकतो ही रचना सुंदर झाली. फक्त एक सांगायचं म्हणजे फक्त असतंच थोडंफार, पण फक्त वगैरे वगैरे. तर तबला पहिल्यापासून अगदी चढा होता. तुम्ही इतकं सर्व सुरेल सुंदर गाताय, परंतु एखादं वाद्य किंवा एखादं कोणी बेसूर गात असेल तेवढा फक्त परिणाम होतो. तर आपल्या भजनामध्ये तेवढी तबल्याची बाजू सांभाळा. हे तबलजीचं काम आहे. म्हणजे अगदी मुद्दाम त्याच्यासाठी काही करायचं नाही, एखाद्या मात्रेवर फक्त हातोडी मारायची, ते पटकन होऊन जातं. बाकी छान. खंडाळकर सरांच्या सर्व मतांशी मी सहमत आहेच. त्याशिवाय मला जे सांगायचंय ते खरोखरीच साईड रिदमचं खूप कौतुक वाटलं, कारण त्यांनी अनेक वाद्य त्याच्यामध्ये वापरली, ती योग्य वेळी वापरली. आणि आत्ता ETVनी यंदा आम्हाला असं सांगितलेलं आहे की उत्कृष्ट गायक गायिका आणि उत्कृष्ट साथीदार असे पण तुम्ही लिहून ठेवा, पुरस्कार कदाचित दिले जातील. ते असे जर साईड रिदम वाजवणारे येणार असतील तर मला वाटतं त्यांच्यासाठी पण पुरस्कार ठेवायला पाहिजे. पण आपल्या गायनाबद्दल म्हणजे सर्व रचना छान झाल्या. एकच मला गोष्ट सांगावीशी वाटते की सर्व ठिकाणी सर्वांचे आवाज पोहोचत नव्हते, तर या गोष्टीकडे थोडंसं लक्ष द्या. म्हणजे कोरसमध्ये काही वेळा असं वाटतं की क्षीण होतो तो जितका उंच जाईल तेवढा, तर तसं होऊ नये. बाकी सगळं सुंदर चाललं होतं. कारण तर आपल्याला गरज असेल तर अर्धा स्वर आपण खाली येऊ शकता, उंच जिथे रचना असतील तिथे, आणि तो किंवा आपल्या आवाजाची तेवढी रेंज वाढवण्याची त्यासाठी करणाऱ्या कष्टाची आपली तयारी पाहिजे असं वाटलं. पण एकूण सर्व गाणं स्वरात लईत जसं एक तंद्रा निर्माण करतं म्हणजे एखादं स्वरवाक्य, तसं आता जोगव्याचं झालं होतं. फार सुंदर सर्वांनी गायलं. पेटीची साथ, सर्व संगीत रचना सगळं सुंदर होतं. अभिनंदन. तिसऱ्याने काहीतरी सांगितलंच पाहिजे, नाहीतर त्याला काही कळत नव्हतं असा गैरसमज होऊ नये. सुरुवातीला बारू बेहाग आणि अतिशय द्रुतलय हे बघितल्यानंतर आम्हाला असं वाटलं होतं की कदाचित ही शेवटपर्यंत आपण लय मेंटेन करू शकाल किंवा नाही, कारण असा विस्तार करत करत आपण जातो आणि सुरुवातीला ठाय मग थोडीशी वाढणं असं क्रमशः होतं. पण आपण सुरुवातीपासून शेवटपर्यंत केव्हा राग बदलले, केव्हा ताल बदलले, केव्हा गाण्याचा प्रकार जागराकडून जोगव्याकडे केव्हा आलात,
हे अजिबात कळू दिले नाही, कारण सध्या जमाना नॉनस्टॉप गाण्याचा आहे आणि ते आपण खरोखर चांगल्या पद्धतीने केलं. पण मी तबलजीवाचा मुलगा, पखवाजवादकाचा मुलगा असल्यामुळे विशेषतः ते खटकत होतं. अर्थात साईड रिदमचं त्यांनी ते भरून काढलं, पण तबला हा लावणी मृदंग श्रुती टाळ घोष म्हणण्याचं कारणच ते की पखवाज एक फक्त वाजवणारा असतो. त्याच्या थापेवरच्या स्वराच्या आस जी असते त्या आसेवर कीर्तनकार आणि शेकडो टाळकरी गात असतात. आपल्या सांप्रदायिकचं वैशिष्ट्य हे आहे. आणि मग वीणेचा स्वर. तर या सगळ्या गोष्टींचा एकूण सार लक्षात घेता तबला स्वराचा जर असला तर तो नुसता एक थाप मारल्याबरोबर स्वर सगळ्या गाणाऱ्यांपर्यंत पोहोचतो. ही जर उणीव आपण भरून काढली तर आपल्या सर्वांना अजून जास्ती यश येण्याची खूप शक्यता आहे. संपूर्ण समूहाचं स्वराच्या बाबतीत माधुरी त्यांनी जे सांगितलं ते लक्षात येतं. काय होतं बऱ्याचदा की मुख्य गायकाची पट्टी खूप उंच असते, त्यामुळे तो आणखीन खूप पलीकडे 3-3 सप्तक जाऊ शकतो. पण आपल्याला ज्यांना बरोबर घेऊन जायचं आहे अशा सहगायिकांचा जर आपण विचार केला तर एक पट्टी आपण खाली नक्कीच गाऊ शकतो, किंवा 2 पट्ट्या जरी तुम्ही खाली गाऊ शकला असतात तर बाकीच्यांना सगळ्यांना तुम्हाला आपल्या सोबत न्यायला खूप सोयीचं झालं असतं, असं व्यक्तिशः मला वाटतं.